नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण व्हेज पुलाव बघणार आहोत। अगदी थोड्या वेळात मी झटपट हा व्हेज पुलाव बनवलेला आहे। तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे फ्लॉवर होता थोडा तुकडा, बटाटा एक होता मध्यम आकाराचा आणि मटार होते। तर हे जे आहे मी स्वच्छ धुवून कापून साल वगैरे काढून बटाट्याची पाण्यामध्ये ठेवलेलं होतं भिजत, बटाटा काळा पडू नये म्हणून। तांदूळ मी 1 वाटी घेतलेली होती, आमच्या तिघांपुरतीचा राईस होता म्हणून। ती स्वच्छ तांदूळ 3दा धुवून मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं। एक मध्यम आकाराचा कांदा, एक छोटा टोमॅटो आणि लसणीच्या 7 ते 8 पाकळ्या होत्या। तर आपण व्हेज पुलाव बनवूया। कुकर मी गॅसवर ठेवलेला होता आणि गॅसची फ्लेम मीडियम होती। त्यामध्ये जे आहे ते मी 4 चमचे तेल अंदाजे घातलेलं आहे, तुम्हाला 4 चमचे तेल। त्यात 2 चमचे मी साजूक तुपाचे घातलेले होते। हे साजूक तूप मी घरीच बनवलेलं असतं, तर त्याचीसुद्धा मी रेसिपी जी आहे ती शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही पाहू शकता। थोडंसं हे साजूक तूप आणि तेल जेव्हा गरम होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले ॲड करायचे आहेत। तर 4 ते 5 लवंगा, काळी मिरी 5, त्याच्यानंतर 1 तमालपत्र मी तोडून घातलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 वेलची मी घातलेली आहे उघडून, आणि जे आहे ते हे व्यवस्थित थोडंसं गरम झाली की त्यामध्ये आपल्याला लसणीच्या ज्या पाकळ्या आहेत, मी 7 ते छोट्या लसणीच्या पाकळ्या होत्या, तर त्या 5 ते 6 घेतलेल्या आहेत। मोठ्या असतील तर 4 पाकळ्या घ्या आणि त्याच्यामध्ये जे आहे ते कापून घालू शकतो आपण। तर ह्या लसणीच्या पाकळ्या मी ॲड केलेल्या आहेत। आता जे आहे ते व्यवस्थित थोडंसं गरम झालं तेल की लसणीच्या पाकळ्यासुद्धा लालसर होतील। ते लालसर झाल्यानंतरच त्याच्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे, कारण जिरं जर का आपण आधीच घातलं त्याच्यामध्ये लसूण लालसर शिजण्याच्या आधी, तर मग ती करपते। तर त्याच्यामुळे लसूण चांगली लालसर झाल्यानंतरच आपल्याला 1 मोठा चमचा जे आहे ते जिरं घालायचं आहे। घरात माझ्या थोडंसं साफसफाईचं काम चाललेलं होतं, त्याच्यामुळे झटपट काय बनवू, तर मटार, फ्लॉवर आणि बटाटा होता। राईस म्हटलं आपण पुलाव राईस करूया। गाजर वगैरे पण आपण ॲड करू शकतो ह्याच्यामध्ये। हे बघा, मी 1 मोठा चमचा आता जिरं घातलेलं आहे। ते चांगलं तडतडलं जिरं की त्याच्यावर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा, आणि जे आहे ते कांदा मी जो चिरलेला होता तो फाईन चॉप केलेला नव्हता, उभा आणि थोडासा मोठा असा चिरलेला होता छोटा कांदा, तर तो घातलेला आहे। तो व्यवस्थित थोडासा लालसर झाला, लालसर होण्याची गरज नाही आहे, थोडासा अगदी तेलामध्ये भाजला गेला की लगेच टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटोसुद्धा जास्त शिजवायचं नाही आहे, त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला मी काजू आहेत, सोललेले काजू माझ्याकडे, तर ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। हे बघा, आता हे थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित एका अर्ध्या सेकंदासाठी तुम्ही जे आहे ते पटकन असं एक परतवून घ्या, आणि त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला। तर मसाल्यांमध्ये हळद घातलेली आहे मी अर्धा चमचा, त्यानंतर जे आहे धणा पावडर आहे अर्धा चमचा, धणा पावडर आहे, गरम मसाला पावडर घालायची आहे आपल्याला, मी थोडीशी अजून जराशी ॲड केलेली आहे। गरम मसाला पावडर अर्धा चमच्यापेक्षा थोडी जास्त, आणि जे आहे ते लाल तिखट, हा अंबारी लाल मसाला मी यूज करते, तर तो 2-2.5 चमचे घातलेला आहे। तुम्हाला तिखट ज्या पद्धतीप्रमाणे लागतं त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। आणि जे आहे ते मसाला घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला चमच्याने ढवळून घ्यायचं आहे। ते चांगलं भाजलं गेलं, हे सगळं आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायचं आहे। तर मीडियम फ्लेमवर चांगलं जरा 1 मिनटासाठी ते शिजू द्यायचं आहे, परतवून शिजून झाल्यानंतर जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये मी घरगुती दुधाची साई म्हणजे मिल्क क्रीम घातलेली आहे। तर तुमच्याकडे मिल्क क्रीम असेल तर तुम्ही चमचाभर ती ॲड करा, नसेल नाही घातली तरी चालेल, पण हे घातल्याने एक छान चव येते, तुम्ही हे नक्की करून पहा। हॉटेल स्टाईल होतो हा पुलाव। तर हे बघा, 1 चमचा जो आहे तो मी मिल्क क्रीम घातलेली आहे, ही घरगुती मिल्क क्रीम आहे माझी, आणि जे आहे ते व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। परतवून चांगलं घेतल्यानंतर 1 मिनटं चांगलं जे आहे परतल्यानंतर त्याला आहे ना मिल्क क्रीममुळे असं छान असं तेल सुटतं,
आणि तेल हे चांगलं सुटलं की आपल्याला कळतं की हे व्यवस्थित जे आहे ते शिजलं आहे. तर हे बघा असं 1 मिनिटानंतर हे चांगलं ह्याला तेल सुटलेलं होतं. मग ह्याच्यात जे आपण पाण्यात भिजत ठेवलेले होते फ्लॉवर, बटाटा आणि मटार ते ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. ते चांगले परतवून घेतलेले आहेत. 1-2 मिनटं हे चांगलं परतवल्यानंतर जे आहे आपल्याला लगेचच ह्याच्यामध्ये जे आहेत ते तांदूळ जे आहे ना ते आपल्याला ॲड करायचे आहेत. तर तांदूळ हा जो आहे भिजलेला तो चांगला 15 ते 20 मिनटं भिजलेला होता छान, तर तो घातलेला आहे. ह्याच्यामध्ये जर का तुमच्याकडे बासमती तांदूळ असतील ना तर अतिशय छान असं लूक येतो त्याचा आणि छान टेस्टसुद्धा येते. अगदी सेम टू सेम हॉटेलसारखं होऊन जातं. पण ते कसं आहे मी घरगुती राईसच यूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. पाणी हे मी गरमच ॲड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. मला पाणी थोडंसं कमी वाटलं त्याच्या कारणामुळे मी पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही जे आहे जर का 1 वाटी तुमचं तांदूळ असेल ना तर त्याला जे आहे 3.5 वाटी तुम्ही पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये. कारण आपण फ्लॉवर, बटाटा, मटार ॲड केलेला आहे आणि जे आहे उकळी आल्यानंतर ह्याला कुकरला झाकण लावून 3 शिट्या काढायच्या आहेत. आणि थंड झाल्यानंतर हे बघा हा कुकर थंड झाल्यानंतर मी ओपन करून दाखवते. तर हा व्यवस्थित असा पुलाव आपला शिजलेला आहे, तयार झालेला आहे. आणि मी हा व्यवस्थित तुम्हाला दाखवते. हे बघा चमच्याच्या साहाय्याने मी तुम्हाला ढवळून दाखवते. अतिशय मोकळा आणि छान असा झटपट व्हेज पुलाव आपला तयार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या ॲड करू शकता. बीन्स असेल किंवा गाजर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घाला आणि हा झटपट असा व्हेज पुलाव आपला घरी तयार होतो. ज्यावेळेस भाजी, वरण भाताचा बेत असं कंटाळा आला असेल तर हा झटपट मिक्स व्हेज पुलाव आपण रेडी करायचा आहे. आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि हा अशी झटपट व्हेज पुलाव आपला रेडी आहे. अशाच रेसिपी घेऊन आपण परत पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही हा व्हेज पुलाव नक्की ट्राय करा. धन्यवाद.